जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य डॉगचं यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पण एकदा स्वागत आहे. चला नसते की नवीन सुरुवात करूया, म्हणजे नवीन म्हणजे एक दिवस व्हिडिओ काढला नाही ना, म्हणून म्हणलं नवीन सुरुवात करूया. काय कारण काढलं नाही, कारण की टाईमच नव्हता मला. रात्री पण उशीर आलो, सकाळी पण उशिरा उठून लवकर आवरून गेलो. जाऊ ते म्हटलं एक दिवस गॅप घेतलं बरं. तुम्ही पण सॉरी, तुम्हाला माझा व्हिडिओ आला नाही म्हणून एक दिवसासाठी. आता मस्त की ऊन पडलं आहे, दिसत असं ऊन तुम्हाला. चला मग आता नाश्ता करतो. विनोचा नाश्ता चालू वाटतं. बापरे बाप, विनोचा नाश्ता झाले. तिकडं झोपली आहे, मस्त मोबाईल बघत चालेल. जेवायला विनोवर एक जेवण करतो. मामा इकडे बसले. आज शनिवार आहे, आज मामाला सुट्टी आहे कामाला. आज शनिवारी सुट्टी असते मामाला. तशी पण डाळ पण आहे, कालची. आमच्या वहिनीची तब्येत दुखत यायला वाटतं. काय त्या वहिनी, अरे आता 5x होईना व्हिडिओ. तुमचा फोन आहे. नाही ना, ते एकदा बंद होतं होईलच 5x. आता जाऊ द्या. काय म्हणजे मालकीनचा फोन मालकीनच्या हातात होतो, म्हणजे माझं आहे ना. काय देऊ मी. अरे तुला सांगते, याला ना डोक्याला पोरगी बसली का ग. बसणार होते. तुला सांगते, याला डोक्याला कुंकू लावायचं ध्यान नाही राहत. रोज मला आठवण करून द्यावं लागते. जाऊ दे, तुझाच पोरगा आहे, आठवण देत करून द्या. बाळा नाही, तू आजच लावून देते, रोज लावायला असतो. सांग कोण सांगतो तुला. लय भांडणार तुझ्यासोबत. चांगला फटको त्याला. हे बघ काय करून गेला ह्यो. याला मी मोबाईल मागितला व्हिडिओ काढा, नाही माझं काम चालू. काय काम चालू विचार त्याला. हा तो देत नाही कोणाला, त्याचा मोबाईल देत नाही. लय खडूस खरं ना संध्या. मी घेणार ना आता. पण एक सांगू का तुम्हाला, मी संदीपला ना लय बडबड करत असते. काय माहिती त्याचा माझा काय 36चा आकडा आहे. नाही एका सुरू झाले की सगळ्यांना सुरू होतं आमच्या घरात. आजच सकाळ पहिला संदीप येतो हाताखाली. त्याच्या आधी संदीप येऊ होता, तर आता संदीपला धरलेले. कारण संदीप माझ्या डोळ्यासमोर सदान कदा दिसतो. इथं बसलं की तिथं झोपेल दिसतो. आणि हा नाही दिसत मला. ह्यो घरातच नसतो. हा दिसत नाही म्हणून मी बडबड करते. गाईज तुम्हाला सांगते, गाईज आता दिसला ना, हे हळूच आता दिसला ना, तर नंतर थोड्या वेळाने दिसल तो. डायरेक्ट डोळे दिपल्यावर माझे. डोळे दिपले कुठं काय होतो मी. गायब होऊन जातो. काय काम असतो त्याला. आता आदित्य ना 18 घेणार 18 असं म्हटलंय मला. म्हणजे काय. माझ्या नावावर घ्यायचं, पण माझ्या नावावरती होणार नाही. माझ्या नावावर त्यातून 2 मोबाईल चालू आहे मित्रांचे. काय नाही. आता आमच्या खानदारात एक माणूस आलाय ना, गणेश वागचोरे. आमचे पप्पा त्यांच्या नावावर बापाचे नाव कोण घेणार आहे? बापाचे नाव घेऊ, कारण की आमच्या पप्पाच्या अकाउंटला लय फोटो लिमिट आहे. घेऊन देणार आहे का. बघू काय माहिती. देईल घेऊन. माझं नाव होत असते ना, तर सगळं तुम्हाला घेऊन दिला. तुझं बँक अकाउंट आहे, पण काय ते कामाचं नाही ते. मी तर तुम्हाला सांगते गाईज, आजपर्यंत माझं अकाउंट उघडेले, पण त्याच्यामध्ये 1 रुपया पण नाही हो, लाख रुपये लागतो महिन्याला. हप्त्यावर घेतल्यानंतर कसं आई आहे ना, काम करा म्हणायला असं. म्हणजे मग त्यांची प्रगती अजून जास्त. सकाळी बोलत असते. बघा गाईज तुम्हाला सांगते, माझा विनू छोटा होता ना, कधी भांडला नाही तो, कधी भांडला नाही. जसा मोठा झाला तसं लग्न झालं तेव्हापासून तो भांडतो माझ्यासमोर. म्हणजे लग्नाचे 4-5 वर्ष आधीपासून. असं म्हणू नका की लग्न झाल्यावर का, कारण की लग्न झाल्यानंतर जास्त खर्च वाढतो, तो भांडण होत असतं. कोणचे भजे. भजे खारट नाही, डाळ खारट आहे. वडा आहे कोथिंबीरचा. काय खारट आहे काय समजा ना. बघ मग आता भजे काय. वडी खारट आहे. हा ए वडी खारट आहे.
दोघी जणी आहे ना पण. लग्नाला चालला डाळ का भात दे, डाळ भात. लग्नाला चालला का तुम्ही सांगा गाईस, याने मला इथून तिकडे आवाज दिला काय साठी माहितीये का? मग मी डाळ भात दे ना. तू चालला कुठं माहिती पोटेला का कुठं चाललो हरगावला. मी घारगावच्या पुढे आहे ना बेलापूर आहे तिकडे चाललोय. कुठं बदगी बेलापूर हा काय रे बदगी बेलापूर तर माहितीये ना तिकडे आहे ना एक कॅम्पिंग चालू आहे नाही का. डॉक्टर आहे, मित्र आहे ते डॉक्टर, हा. त्यांच्या संगत. त्यांच्यासोबत चाललोय मी. अरे बापरे म्हणून आज लवकर आवरून चालले बरं का 10ला ऋतू तुम्हाला भात दे. नाही का मम्मी 10:15 नाही तर आता आवरून असतं झालं मस्त आलं. ऋतू काय म्हणते काय आलं? डाळ भात द्या ना, डाळ भात. देते ना. द्या की आमचं बिंदू पप्पा काय रोज सकाळी नाश्त्याला त्याला हजाराला आवाज द्यावा लागतो कोणाला? कोणाला? विनूला? हा. नाही म्हणजे मागायला जाऊ दे. हे बघा ना ते guys, मामा एक मोबाईल राजू मध्ये अंकल मामाला बोललो ना मग मामा इंटरव्ह्यू द्या ना रील्स बघायला कोणता मोबाईल राजू? हा बघा रील्स नाही बघ. रील्स बघायला मोबाईल बघा काय केलं काय माहिती. खेळतोय तुम्ही ते ऍडव्हर्टाईज आली. बघा रील्स बघायला मोबाईल कोणता एवढा आनंदी आहे मामा. बघा तुम्ही. नाही हो हुशार आहे तो मामा सगळं वाचतोय तो. सगळं येतं मराठी मराठी. सगळं येतं पण दाखवत नाही ते मम्मी सारखे या आमच्या मम्मीचं उद्भवण्याचं खांडा आले टेन्शन आहे भाऊ मामा आले बघा चिडायला लागले चिडायला लय डेंजर. मम्मीला तिच्या आडनावरून बोललो ना खान काय तू? भात आणते ना. मग हे थाट कोणा दिलं अरे बापरे ते वड्या काढून गेले खारडे. मी तुम्हाला सांगते ही म्हणजे खारड नाही कसं काय लागले काय माहिती. याला खारट लाग. बरं झालं आज खारट तरी लागलं त्याला चौच कळत. आज तरी कळलं. मला मागं लागली सकाळपासून. नुसता खातो गिळतो निघून जातो काय कसं पण माहित नाही नाही तो नाव नाही ठेवत कधी कुठल्या जेवणाला. आज त्याला खारट लागलं म्हणून त्यांनी बोलला असं विनू. लागलाय का? तसं लय गुन्हाच आहे तो. पण काय करू आता सध्या. हा, लहान होता तेव्हा चांगला होता. हा. आता भंगार झाला भंगार. खरं सांगते तुम्हाला गाईज आपले लेकरं लहानच असावा. मोठे झाल्यानंतर आहे ना ते आपल्यापासून लय दूर जात्या. मग त्याचा त्रास होतो आईला. आईला त्रास काय होतो की कधी पोरं घरी येत्या कधी पोरं घरी येत्या. आजकालचा जमाना चांगला राहिला का सांगा बरं. किती लांब जातात ते. बापरे बाप एवढं लांब. ट्रेन मधला हा म्हणून मग माझ्या मी हा फोन घेते. मला तर माझा- मुंबईला यायचीच भीती राहिली आता तर ते व्हिडिओ बघून तसं नाही. मी हा माझा फोन घेते. नाही, आता कोणासोबत बोलणं ना चुकी करणं. ऐकून बोलून नाही देते. हा फोन घेते याच्यामध्ये नुसते मेलेले नुसते न्यूज. तेव्हापासून माझं डोकं नुसतं टेन्शन मध्येच आहे. पण ते ह्या पोरं काय आपल्या ऐकत नाही. माझे पोरं कुणाचेच मुलं कोणामध्ये जात नसतात. पण एवढंच आहे का लोक चांगले नाहीये. कोण गुंडागिरी करतो कोण काय करतो. त्याच्यामुळे आपण सगळ्याची भाऊ दादा करायचं बस. चुकलं की सॉरी आपलं त्याचं चुकलं की आपलं चुकलं सॉरी आता हा. आता की असं समजायचं नाही घमंड तू बोलणारच नाही सॉरी आपणच बोलायचं आता नाही का घमंडी वागायचं नाही कधी. काय बोलते बाई? आमचं संदीप बावले फक्त भांडणाला डेंजर आहे भाई नाही. तो पण नाही भांडत. भांडण आहे. आमच्या घरात आम्ही कोणासोबत भांडतो माहिती फक्त आमच्या आईसोबतच भांडतो कारण मी सगळ्यात रिकामी आहे ना त्याच्यामुळं. आणि आमच्या आईसोबत भांडती. आता काय ट्रेंड मी लागला काय बाहेर माहिती. कोणाशी भांडण येऊन जाऊन फक्त माझ्याच खोलीत फक्त मला बसते. तिथून सुरुवात करते तर फार याच्या खोलीतच झोपेला असतो तुम्हाला मोबाईल आता सांगायला गेलं तर भरपूर काही आहे. पण आता काय? मम्मीचं म्हणणं कसं आहे पुढच्या व्हिडिओला सांग. माझं तोंड दिसत तुम्हाला तुम्ही काय करते ते दिसत नाही आता मी विनाकारण बडबड तर करणार नाही. मला काय पिसाळ कुत्र चावलं नाहीये. बरोबर की नाही. काय बडबड का करते की आई आपल्याला की जरा आपण काहीतरी आईचं ऐकावा. सध्या कडकी जास्त चालू आहे ना त्याच्यामुळे मी बडबड करते. हे सांगायचं मला. असं म्हणायचं दुसरं कडकी. काय. लय कडकी चालू आहे माझी. आणि काय तुला घरात कोण कोण दिसत नाही.
मी एकटा दिसत नाही. ह्यो दिसतच नाही तर मला लय रडायला येतात. लय रडते मी, लय रडते. कोण पण दिसत नाही येतो बघ कसं टोचन लावतो. बोल अरे, नाही. त्याला सुद्धा रडायला येते पण तू कुणाला सांगत त्याला वा. नाही भाऊ, खरंच काय सांगू ना, मी माझी पण इच्छा असते कामावर काय आलं की भावासोबत असतो, पण भाऊच नसतो त्या नाव हा. या असं पण होत नसते ज्या सोबत बोलायची. विचारलं का नाही, आला का नाही अजून? तुम्हाला सांगते 2:30 वाजता आला का? आता लोखंड उचलायला जात्या घरातलं काही जण लोखंड लोक तुटले काय सांगू तुम्हाला. जिमला ला जात्या बरात. माझं म्हणणं काय म्हणतात त्याला मला म्हणता येत नाही. आपलं सामान्य जिम करा. आपलं काय म्हणतात गावठी जिम करायची. कोणची गावठी जिम? कशी झुंब लावायचा, झुंब खेळायचा. किंवा घरामध्ये अशी प्रॅक्टिस करायची, या घरातून तिकडून तिकडून पळायचं. झुंबा लावते जी मी. उद्यापासून एक जण मामाला उचला जा जुमा करून मामाला लय भारी झुंबा येतो, पाहिजे तुला? मामा दाखव. का बरं? दाखवा मी ना. गाणं लागल्यावर करेन तो. मी गाणं म्हणतो ना. बोल बरं गाणं एक शब्द. निसर्गराजा, ऐक सांगतो. जाऊ दे मित्रांनो, आता मी पण नाश्ता करून घेतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजित भावात विसरू नका. चला मग बाय. वहिनी बाय. मम्मी दाखवलं बाय. आहे का वहिनी? अरे बापरे, बसले ना.